हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आपण एक शॉर्ट पॉडकास्ट बनवलेला आहे, थोड्या वेळापूर्वीच मी ते अपलोड केलं आहे. जर चेक नसेल केलं तर ह्याच्या आधीचं पॉडकास्ट चेक करा. आणि त्यामध्ये जसं सांगितलं की आज नको बोंबडीवर, आपण उद्या आणूया आणि जबरदस्त एकदम चांगला पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न करेन मी. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज पॉडकास्ट. बऱ्याच जणांना ॲक्च्युली हिच्यामुळे सुट्टी मिळते आणि बरेच लोक कांड करून ठेवत आहेत किंवा अतिशहाणपणा करत आहेत, जास्त हुशाऱ्या मारत आहेत, तर ते इग्नोर होत आहेत. त्यामुळे मग म्हटलं की हिचं तर चालूच राहील, हिचं तर नेवर एंडिंग आहे, हिने तर वर्षभराचा खजाना जसं साठवलेलाच आहे, काय टेन्शन नाही आहे. हिला आपण थोडंसं ह्याच्यातच ठेवूया, बॅकअपलाच ठेवूया, जेव्हा काय नसेल किंवा असं मध्ये मध्ये आणायचं एवढा इम्पॉर्टन्स देण्याची गरज नाही आहे. म्हणून आज तिच्यावरती एक छोटंसं क्लिप टाकलं मी आणि आताचं पॉडकास्ट असणार आहे बरखा बिजुरीवर. खूप जास्त चिवचिव चालली आहे तिची, जास्त बडबड जास्त बोलायला लागली आहे, चुरू म्हणजे बोलण्यात तर काय वादच नाही आहे, पहिल्यापासूनच जास्त बोलते. पण आता जसे व्ह्यूज वाढले, आता जेव्हा ड्रॉप झालेले तेव्हा बरोबर लायकीत आलेली, पण परत व्ह्यूजसाठीच गेलेली आहे माहेरी. कारण जिथे काही काम नाही करत तर एकतर त्या आईला आणायचं. आणि मला एक गोष्ट कळतच नाही मुळात की हिच्या आईला बघायला काय एवढे लोक उत्सुक आहेत, की हिची आई आल्यावरती काय म्हणजे कसं एक जाऊ दे, आता मोठ्या व्यक्तींबद्दल असं बोलू नये म्हणून, नाहीतर म्हणजे काय ना, असं एक कोणतरी गोळा ठेवलाय, ते गोळ्याला बघत बसा, मग घरात ठेवा कुठेतरी आणि बघत बसा. व्हिडिओ बघण्याची काय गरज आहे ना. ठोंब्या असेल तुमच्या घरात कोणतं, ठोंब्याला आणा. तर सगळ्यात आधी तर हिने भूमिपूजनाचा व्हिडिओ वगैरे टाकला आणि अंडे खूप हर्ट झाले. अंडे आधीच हर्ट झाले होते, पण अंड्यांना काही इज्जतच नाही आहे. म्हणजे त्यांना कळतं आता आपला बुरा कटला आहे, पण तरी पण शिव्या घालून परत व्हिडिओ बघायला बसतात. म्हणजे ॲक्च्युली अंड्यांना ही गोष्ट डोक्यात घुसतच नाही आहे की त्यांच्याबरोबर खोटं, त्यांचं जे 100चं रिचार्ज आहे ते फुकट जातं आहे आणि त्यांचीच उलटी मारली जाते, गोबो गामा होतं आहे त्यांचं. पण तरी पण अंड्यांना वाटतं की आपण बोलायचं आणि आपलं बोलून झालं की तरी पण परत बघायचं, आणि आम्ही तुझे आणि तू आमच्याबरोबर असं कसं केलंस आणि तू आम्हाला सांगितलंच नाही. तर जेव्हा हिचे बाप्पा आलेले तर बाबा आणि पप्पा आणि बाप्पाचं मिळून एक बप्पा होतं, तर हिचं काहीतरी बप्पा आहे, कारण सगळंच वेगळं आहे ना बप्पाचं, त्याच्यामुळे नाव पण वेगळं आहे. तर बप्पा आले तेव्हा बप्पांनी बॉम्ब फोडला की हिने जागा घेतली आहे आणि दोन असे बाजूबाजूचे प्लॉट घेतले आहेत. आणि म्हणजे एकदमच लाईक बाप्पा रॉक्ड अँड अंडे शॉक्ड अशी गत झाली अंड्यांची. कारण ही तर इकडे नाटक करत होती शोधायचं केपीमध्ये आणि इकडे तिकडे, आणि अंड्यांना फक्त माहिती होतं की तिथे काहीतरी ते धुरळा उडवला आहे हिने, एक प्लॉट घेऊन धुरळा उडवला आहे. पण 2-2 प्लॉट असं अंड्यांना माहिती नव्हतं, ते त्यांना बाप्पाकडनं कळलं आणि मग अंडे एकदम शॉक आणि ऑफेंड झाले. आणि अंडे म्हणायला लागलो की असं कसं, आम्हाला तू स्वतःचं समजते आणि आम्हाला तू सांगितलंच नाही, असं नाही तसं नाही, मग इथे का नाटक करत होती, इथे का. अरे तुमच्या जीवावर काय, तर 2 काय 4 म्हणजे इथे का नाही घेऊ शकत, केपीला पण घेऊ शकते ती. काय वाटलं काय तुम्हाला, बघितलं का सुमडीमध्ये 2-2 लाखाची सेव्हिंग करून काय 2-2 प्लॉट पण बनवले. तसं तर न करायला काय झालं, खाण्याला पण नाही की काय नाही, त्या पॉईंटवर येतेच मी. कारण अक्षरशः म्हणजे कसलाच खर्च नाही. हिची आज एक रील पण बघितली, कसलं म्हणजे काय, कशाचं रील बनवावं, कुठली कॉमेंट दाखवावी, इतकी अक्कल नाही या बाईला. काय अर्थ समजत नाही हिला कॉमेंटचा, की मुद्दामून जास्त अतिशहाणी बनते. नक्कीच ही अतिशहाणीच आहे, पक्की म्हणजे लब्बाड धूर्त बाई आहे ही. काय तर म्हणे की मला बरेच कॉमेंट्स येतात की स्वतः नाही तर नाही, त्या मुलीसाठी तरी 4 चांगले कपडे घे, म्हणून मी भरपूर शॉपिंग केली आहे, तिला भरपूर कपडे घेतले. म्हणजे तू हे मान्य करतेस की तू काय लेवलची आहेस ते, आणि लोकांनी सांगावं लागतं तुला तुझ्या मुलांना कपडे घे वगैरे. म्हणजे इतका चिंगूसपणा, इतकं हे करून अक्षरशः म्हणजे काय ते पोटाला चिमटे काढून ही बाई ह्या सगळ्या गोष्टी करते. आणि का नाही करणार, म्हणजे बेसिक गोष्टी नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला खरंच कळत नाही की ठीक आहे म्हणजे घर घेणं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करणं,
पण जर त्याचा उपभोगच तुम्हाला घेता येत नसेल, आता समजा तुम्ही एवढं मोठं घर आणि हे सगळं काही केलं, पण तुमच्याकडे साधे चमचा वाटी नसेल किंवा कप नसतील चहा द्यायला, स्वतःला प्यायला, एकच कप आलटून पालटून धुवून तुम्ही वापरत असाल, अशी जर गत असेल तर काय त्या आयुष्याला काय अर्थ आहे? आणि अक्षरशः ही तर पूर्ण ते काय प्रमोशनवर आणि काय काय ते येतं ना त्याच्यावरच जगते, तेच 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 कपडे फाट्यापर्यंत घालते जोपर्यंत दुसरं काही प्रमोशन येत नाही. विकत वगैरे घेण्याचं हिचं काही हेच नाही आहे. तर असे असे पैसे म्हणजे फुकट जगण्याची इतकी सवय, आणि ही अंड्यांमुळेच यांना लागली आहे. जर अंड्यांचा वरद हस्त निघेल ना यांच्यावरनं तर यांची म्हणजे थुकीची पण लायकी नाही राहणार. हे लोक काहीही करू शकत नाहीत, यांची हालत बदसे बत्तर होऊन जाईल. पण अंडे मेहरबान तो गधे भी पहलवान, अशी गत आहे सध्या या DBS वाल्यांची. सो अंड्यांनो, तुमचा तर बुरा कटलाय आणि तुमचा कटतच राहणार आहे. तुम्ही काहीही बोला आणि कितीही तुम्हाला वाईट वाटलं तरी काही फरक पडत नाही, जोपर्यंत तिला या गोष्टीची गॅरंटी आहे की काही केलं ह्यांना कसंही वागवलं तरी पण हे परत परत आपलीच चाटत येणार आहे. कसं असतं ना, हा रूल आहे, हा असा रिलेशनशिप असू दे नाही तर कशातही, हा एक म्हणतात ना जगताचा एक रूल आहे, जगाचा एक नियम आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीच्या जास्त मागे लागलात ना ती गोष्ट तुमच्यापासून दूर दूर पळते, किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जास्त भाव दिला ना तर ती व्यक्ती तुम्हाला भाव देत नाही, जास्त भाव खाते. हे तर माहितीच असेल ना. आणि प्रेमात वगैरे पण असं होतं की जितकं जास्त तुम्ही अवेलेबल असाल, जितकं जास्त तुम्ही एखाद्याला जास्त मागे मागे कराल, तितकं ते तुम्हाला डिफिकल्ट होऊन जातं किंवा जास्त तुम्हाला त्या गोष्टीला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर हे असंच आहे. तर तुम्ही जोपर्यंत असं हे करत राहणार ना, असं मागे असं ते लाळ गळणाऱ्या कुत्र्यासारखा करणार, तोपर्यंत ती तुम्हाला बिस्किटच घालणार नाही. समजलं का? हां, हट, तुझी गरज नाही, आम्ही दुसरीकडे जातो भुंकायला, असं करा तुम्ही. आणि जरा इकडे तिकडे भुंकत जा, जरा अजून 4 ठिकाणी भुंकायला जात जा. आणि एकेकाला जरा असं म्हणजे काय यूट्यूबवर काय असं काय कमी नाही ना, खूप कचरा आहे, तुम्हाला खूप कचरा खायला मिळेल. एकीकडेच कशाला पडून राहिलं आहे, सगळीकडे जायचं कचरा खायला, म्हणजे कोणाला माज नाही दाखवता येणार. कळलं का? नाही कळलं ना? नाही कळणार, कारण तुमच्या डोक्यातच कचरा भरला आहे. तो काढा आधी, येडे अंडे, येड्या राऊंडचे. नंतर काय ह्यांनी माझ्यासोबत प्रँक केला, प्रँक. आणि काय तर हे येणार नव्हते आणि मग असा व्हिडिओ पूर्ण असं काढला आणि मग नंतर हे अचानक बोलले की मी पण येतोय. आणि सिरीला माहिती होतं. एकतर त्या दोन्ही मुलांची नावं अशी ठेवले जी स्वतःलाच यांना उच्चारता येत नाही. म्हणजे यार, आपण स्वतः काय आहोत ते जरा बघायचं तरी, आपल्याला काय झेपू शकतं. आपणच आपल्या मुलांच्या नावाची वाट लावतो. ते तर सिरी झालं आहे त्याचं, सिरी सिरी सिरी. ए सिरी ट्रायपॉड सेट कर, ए सिरी माझ्यावर प्रँक कर, ए सिरी पप्पांनी काय केलं, ए सिरी येते, हॅलो सिरी. तर तो सिरी झाला आहे. आणि ही दुसरी ती शांबडी झाली आहे, शांबडी. तुम्ही कधी कॅप्शन ऑन करा आणि जरा खालचं वाचा, म्हणजे शेंबडीचं शांबडी असं झालेलं आहे. शांबडी हे करते, शांबडी ते करते. तरीच म्हणते, अरे तुझ्यावर प्रँक कसा काय होऊ शकतो? तुला असं वाटूच कसं शकतं की पांडू नाही येणार, लाळघोट्या पांडूला काय कामधंदे आहेत, तो येणारच दांडू घेऊन त्याचा. काय तर म्हणे पांडू नाही येणार होता आणि मला एकदम सरप्राईज दिलं आणि माझ्यावर प्रँक केला. आणि नंतर तिथे जाऊन कळलं की यांचं भूमिपूजन आहे. मग काय भूमिपूजन पांडूशिवाय करणार होते, पांडूच्या दांडूशिवाय, दांडू रोवल्याशिवाय कसं काय भूमिपूजन करणार होते तिथे? आणि कोणी किती म्हटलं की म्हणजे दादांना दिलं करायला आणि भाऊंना दिलं आणि आप्पांना दिलं आणि तात्यांना दिलं, तरी पण ज्याची वास्तू आहे, आता म्हणजे त्या पांडूला काय भाव नसेल त्याच्यामध्ये, पांडूला सांगितलं असेल बाई तुझ्याच्याने काय झालं नसतं, हे जे पण काय आहे ते मी अंड्यांना ठगवून केलेलं आहे आणि त्या ठगवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यायला लागले, मला खूप बोलणी ऐकून घ्यायला लागले, मला खूप गोष्टी करायला लागल्या, त्याच्यामुळे तू नसलास तरी चालेल. समजलं का? म्हणून तिने त्याला कन्सिडर केलं नसेल तर गोष्ट वेगळी आहे. बट अदरवाईज आपल्या नवऱ्याशिवाय आपल्या घराचं भूमिपूजन कसं काय होऊ शकतं? भलेही कोण आहे नाही आहे, पण जे दाम्पत्य आहे, ज्यांचं स्वतःचं ते घर आहे, ते तर असलंच पाहिजे की नाही? मग ती एकटीच असून कसं काय चाललं असतं?
तर किती खोटेपणा आणि किती ते असं दाखवायचं, किती तो भोळेपणाचा आव आणायचा. एकतर ते परंतु परंतु ते परंतु शब्दाशिवाय ते परंतु म्हटलं की आपण खूप शुद्ध बोललो असं हिला काहीतरी वाटतं. असं दोघेही परंतु परंतु, बाकी असं काही कसंही असलं तरी चालते, पण परंतु हा शब्द परंतु असलाच पाहिजे. आणि नंतर मग तिथून कोणत्या तरी भावाच्या घरी गेली. तो कोणतरी मला वाटतं चुलत का कोण भाऊ कुठला आहे, त्याला भाऊ भाऊ करून, म्हणजे अशी बाई आहे नाही, इतकी लोचट आणि स्वतःच्या फायद्यासाठी इतकी, म्हणजे कोणालाही गधे को भी बाप बनते ना वैसे टाईपचं आहे हे. म्हणजे त्या माणसाला मी गधा नाही म्हणत आहे, तो कोणतरी आहे पॉलिटिकल आणि काहीतरी करतो आणि काय काय रेकॉर्ड बिकॉर्ड आहे आणि काय शाळा आणि असं काय काय, म्हणजे हे मला वाटतं पॉलिटिक्समध्येच आहे तो आणि काय काय उपक्रम राबवत असतो. तर त्याच्याकडे गेली आणि मग माझ्या आईला आणि मग मुलं अशी कर्तबगारच आहेत. मी म्हणते एकतर यांची एकतर फॅमिली एकतर गडबड आहे, एकतर त्या काय तो बाप्पाचे 2-2 बायका. आता जसं की दुसरी कुठे गायबच आहे. ते कॉमेंट सेक्शनमध्ये पण लोक म्हणत होते की मोठ्या आईला का नाही बोलवलं, मोठ्या आईला का नाही बोलवलं, तर हूँ का नाही की चून आहे का काय नाही, मोठी आईला तर गायब. मोठी आई गेली म्हणून तर ही छोटी आली ना, छट्टे. काय तुम्ही लोक यार, काय प्रश्न विचारता की मोठी आई कुठे. बाप्पाला एक लागतेच, मग एक गेली की दुसरी येते, दोन्ही एकत्र नाही रे बाबा. बाप्पाची तर मग ठप्पा होईल बाप्पाचा, म्हणून दोघींना नाही एकत्र ठेवत. असं कसं, बाप्पाचं पण वय झालं, दोघींना कसं करणार हँडल. हे 6 महिने इधर 6 महिने उधर, चेंज मागताय बाप्पा को. नंतर बोलेगा की बोलेगा, तो बोलताय. कारण मागे असं बोललेलं की असं कसं तुमच्या घरात. अरे बाबा, आमच्या घरात असले लफडेवाले लोकच नाही, काय फॅमिली आहे अजिबच. आधी स्वतःच आपलं सगळं जगजाहीर करायचं आणि मग नंतर बोलायचं की बोलायचं पण नाही. असं नाही होत आहे ना बा. तुम्ही एकदा दाखवलं की दाखवलं, मग नंतर काय असं आता लपवून काय होतं नसतं. हां, तर मी मूळ मुद्दा राहिला तर झोल आहे की कोण कोणाचं नेमकी किती भाऊ का कशाला, बाप्पांनी 2-2 लग्न का केली, मग हा त्या आईचा कोण आहे का की हिचाच आहे की काय आहे. ही तर कोणाला पण भाऊ बनवते, कोणाच्या पण गळ्यात पडते. आणि तिथे तर एवढी हा ही ही हू करत होती की त्याच्यावरून पण लोकांनी खूप कॉमेंट केलेत, खूप, की उगाचच हसते वेड्यासारखी आणि इतकी जोरजोरात कोण काय बोलते. जास्त लाडात येते, अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर जास्त लाडात येते ती. आणि ती तेच आहे, गोबोगामा करायला बघते, बाकी काहीही नाही. आता तिचं तिथे काम आहे, तिथे ते आता काय तो जसं की त्याचे काहीतरी पॉलिटिकल कनेक्शन्स वगैरे आहेत, तर ते कामाला येतील म्हणून आता ती त्याची गोबोगामा करायला गेली. समजलं मंडळी? तर गोबोगामा म्हणजे काय, तर ते कालची पिन कमेंट मी चेंज केली. चला मीच सांगते. गोबोगामा म्हणजे गोड बोलून डांग मारणे. तर ते काम करते आहे सध्या. आणि जरा जास्तच समजूतदार, कर्तव्यदक्ष असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते. काय तर बसले ना सगळे बसले ना व्यवस्थित, सगळ्यांना होते ना जागा, हां बसले ना, वहिनी बसले ना, आई बसली आहे ना, हां सॉरी काय ते शांबडी बरी आहे ना, बसली आहे ना. आता वळणार होते शांबडी बसली आहे असं, म्हणजे इतकं ते विचारायचं. अगं बाई तू काय आता बसले हां ते व्यवस्थित, नाही तर काय तू काय हेलिकॉप्टर बुक करणार आहे नाही बसले तर. काय मोठी उगाचच आपलं विचारायचं दुसऱ्याला. त्याच्याकडे आहे गाडी, तो करेल काय ना काय. तू तुझं बघ, ते पांडूच्या याच्यावर बस, म्हणजे बाईकवर बोल, दांडूवर बसशील नाही तर जाऊन बाबा बस झालं, 2दा झालं तेवढं बस. पकवलं बाबा, इतके व्ह्यूज छापले, इतकं हे केलं, काय संपेनाच. आणि आता तिला दाखवून आपलं कमवायचं अजून चालूच आहे पंचवार्षिक योजना. आणि तुम्हाला भेटून बरं वाटलं, तुम्ही आल्यावरती छान वाटलं, किंवा ते असं काहीतरी असे फिलिंग्स किंवा ते त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव हे समोरच्या व्यक्तीकडे बघून आपोआप कळतं, किंवा ते त्या व्यक्तीने व्यक्त करायचं असतं. पण हिला कोण बोलतच नाही, तर ही स्वतःच बोलते की छान वाटलं ना सगळ्यांनी भेटून, असं गेट टुगेदर झाल्यासारखं वाटतं, एकदम वेगळीच एनर्जी येते नाही का. आणि वेगळंच असं वाटलं सगळ्यांनी भेटून, असं खूप छान वाटलं भेटून, आनंद झाला ना. आता ती काय समोरची व्यक्ती नाही म्हणणार आहे, ते हाच म्हणणार. पण जबरदस्ती आपलं भेटून छान वाटलं, येऊन छान वाटलं, असं खाऊन छान वाटलं, जेवण छान वाटलं. काय रे बाबा,
म्हणजे कुठे पण घुसायचं, मोठी स्वतःचीच हुशारी दाखवायची, कॉन्टेंट छापायचं, हा हू करायचं, फालतू जोकवर हसायचं, जोक नाही झाला तरी पण उगाचच वेड्यासारखं हसायचं. आणि कोणी कोणी तर अंड्यांनी सडक्यांनी लिहिलंय, मनमोकळी लोक अशीच असतात. यांना मनमोकळेपणा नाही म्हणत, याला येडं म्हणतात. डोक्यावर परिणाम झाला तो नवऱ्याच्या तर झालाच आहे. तो पांडू तर असा विनाकारण हसतच असतो. आणि ही एक आता दुसरी उगाचच फुटेज खायला बघते. बापरे. आणि अजून एक गोष्ट मंडळी, म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे ना खानदानी काहीतरी जेवण बनवणं किंवा असं काहीतरी चांगलं खाणं वगैरे नाहीच आहे. म्हणजे यांच्याकडे ती पद्धतच नाही. ते म्हणतात ना, आडतच नाही तर पोरात कुठून येणार, तसा आडतच नाही आहे ते अजिबातच. काही ती काय चटणी बनवली आणि काय त्या चटणीला काय अर्थच नाही त्यात. कच्चे शेंगदाणे काय आणि कैरी काय, ना कलर ना काय ना काय, ना त्याच्यामध्ये काय कोथिंबीर आहे, ना काय व्यवस्थित मिरची आहे, ना त्या आंबट ह्याला काय करायला, म्हणजे थोडंसं मेलोडाऊन करायला त्याच्यामध्ये गुळाचा खडा वगैरे काहीच नाही. नुसतं ते कच्चे शेंगदाणे भाजायची पण काही मेहनत नाही घेतली. कच्चे शेंगदाणे, लसूण आणि कैरी, मीठ वाटून झाली आपली चटणी तयार. आणि आंब्याचा रस बघितला का, आंबा चिरत होती. तो कुठला आंबा होता, आंबा पण कुठचा होता तो माहिती नाही. हापूस तर काय नव्हताच, तो बाटली बिटली असेल. आणि त्या आंब्याला चिरून म्हणते की आता चिरते आणि आता आई त्याचा रस बनवणार आहे. आई पण म्हणते हो मी चिरते, आता चिरून झाला की रस कुठला आंबा असा चिरून रस बनवतात त्याचा? हां, फोडी करून रस, कुठला रस असा बनवतात? तो रस तर काय दिसलाच नाही, दाखवलाच नाही, कारण तो काही रसबीज बनवतच नव्हती. मुळात तो रसाचा आंबाच नाही आहे. तो चिरून फोडी करून खायला दिलेला आंबा आहे. उगाचच आपलं काय ते, म्हणजे असं म्हणतात ना, दुष्काळग्रस्त भागाचं आपण जर कंपॅरिझन केलं तर मला वाटतं अख्ख्या दुष्काळग्रस्त भागाचा दुष्काळ फक्त ह्यांच्याच घरात, ह्यांच्या खानदानात पडलेला आहे असं एकंदरीतच दिसतं यांच्या खाण्यापिण्यावरनं. अक्षरशः म्हणजे काय ते, आपण हिचं तर बघितलंच आहे प्रकार. असं वाटायचं ही बाई इतकं हॉरिबल कसं काय जेवण बनवते आणि हिची आई कसं काय जेवते. कारण माझी आई तर असं अजिबात बघूनच बोलेल की नको मला जेवण, कारण ते बघूनच असं अपिलिंग वाटलं पाहिजे. जे दिसतच नाही छान तर ते खायला कसं असणार. एकदा तर आपण ते वांग्याचं हॉरिबल भरीत बघितलं, फक्त वांग्याच्या फोडी, त्याच्यात मीठ घातलं, हळद घातलं, झालं भरीत. हे असं केलं होतं या बाईने, हे अशा प्रकारचं जेवण. आणि ते जेवण बघून असं वाटायचं की हे कसं काय हिची मातोश्री ग्रहण करतात. मग आता कळलं की मातोश्री पण मातोश्रीकडनंच शिकलेले आहेत, मातोश्रीच अव्वल आहेत. तर हिचा तर काय सव्वाल येतोय, मग हिचा तर नाहीच येत ना, प्रश्नच नाही आहेत. सवयच आहे ती खानदानी, ते तसंच जेवणाची सवय आहे. त्यांनी कधी वेगळी टेस्ट, कधी चांगलं खाल्लंच नाही तर कसं काय चव डेव्हलप होणार. हीच चव डेव्हलप झाली आहे त्यांच्या तोंडावर. आणि दुष्काळग्रस्त भागाचं एक्झाम्पल देण्याचा हेतू माझा हा आहे, कृपया गैरसमज करून घेऊ नका. मी फक्त जे आपण फूड हॅबिट्स असतात त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. की फॉर एक्झाम्पल आपण राजस्थानचं एक्झाम्पल घेऊया. राजस्थानमध्ये पण दुष्काळ असतो, पाणी नसतं. मग ते केर सांगरी वगैरे असे वेगवेगळे, किंवा पापड की सब्जी, अशा वेगवेगळ्या हे त्यांचे क्युझिन्स त्यांनी बनवलेले आहेत, जे की त्यांना दुष्काळाच्या वेळेला किंवा उन्हाळ्यात वगैरे कामाला येतील, जेव्हा पाण्याची कमतरता असेल तेव्हा. पण ते इतकं रिच आहे फूड आणि इतकं टेस्टी आहे. त्याचप्रमाणे मला आय एम शुअर की इथेही, जिथेही हिचं माहेर आहे तिथेही असं काहीतरी त्यांचं फूड कल्चर असेल, खूप चांगलं असेल, खूप रिच असेल. त्यांचे पण स्पेशालिटी असतील, त्यांचं पण काहीतरी असं एक छान वेगळ्या टाईपचा मसाला, प्रत्येकाची असं काही असते ना रिजनची स्पेशालिटी, तशी त्यांची पण नक्कीच असेल. पण ती फक्त ह्यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहे. हे भलतेच, हे वर आलेच नाही आहेत. किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की कुठलीही गोष्ट आपल्याला काहीतरी वेगळं देऊन जाते. जर एखादा जर पाण्याचा अभाव असलेला प्रदेश असेल तर तिथे खाण्याच्या पद्धती त्या प्रकारे त्या खाण्याच्या पद्धती बनवल्या जातात, किंवा ते तसे मोल्ड होतात लोक की ते तिकडची स्पेशालिटी बनून जाते. त्याची एक टेस्ट वेगळी असते, त्याची एक चव वेगळी असते. पण तसं ह्याच्या बाबतीत स्पेशली यांच्या घरात तसं झालेलं दिसतच नाही आहे. यांच्याकडे म्हणजे काहीतरी भलतंच आहे. कसं काय बाबा, अजीबच फॅमिली आहे.
आणि ही म्हणते अशा फॅमिलीवर लोक जळत असतील. तुम्ही आमच्यावर जळता तर जळा, आम्हाला काही फरक पडत नाही. फरक पडत नाही मग कशाला मग ते व्हिडिओ घेऊन आली आणि एवढं बडबड बडबड केली. आणि अक्षरशः तुला फरक पडतो की नाही पडत हे तुझ्या आवाजातनं आणि बोलण्यातनंच कळत होतं. त्याच्यामुळे फरक पडत नाही हे तर तू बोलूच नको. आणि अजिबातच ते मी स्वतःला ओढावून घेत नाही आहे, कारण मी तर आता बरेच दिवसांनी हिच्यावर पॉडकास्ट करते. तिला जेन्युइनली अशा कॉमेंट्स आल्या होत्या आणि त्या कॉमेंट्स खऱ्या होत्या. ते खरं हिला झोंबलेलं आहे. आणि जळण्यासारखं तुमच्या फॅमिलीमध्ये काहीच नाही आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये नाही आहे ना, तुझ्यामध्ये आहे ना काय. नको बाबा, आम्हाला अजिबात तुझ्या लाईफसारखी लाईफ असावी असं अजिबात वाटत नाही. पहिले टायटल दिलेलं मी माहेरी पडीक असते असं म्हणणाऱ्यांसाठी, मग ते चेंज करून ज्यांना माझा माहेरपणाचा त्रास होतो त्या लोकांना उत्तर असं केलं. मग ते पण चेंज केलं आणि आता काहीतरी वेगळंच टायटल दिलं एकदम असं मामाची शिकवण वगैरे. का ग, का हे केलं, का चेंज केलं टायटल? कारण बस झाले व्ह्यूज आले ते. मुळात तर तू माहेरी येतेस काय येते हा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम तुझ्या खोटेपणाचा आहे. एकतर तुला ते कळून चुकलं होतं की आता आई गेली आणि व्ह्यूज पडले, अक्षरशः पडले हिचे व्ह्यूज. तुम्ही चेक करू शकता. म्हणजे 14, 12, 8,000 असे व्ह्यूज होते हिला. आणि आता परत ही 50,000 क्रॉस केले हिने. हे हिने बरोबर म्हणजे आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहेरपण म्हणजे तुझी आई आत्ता तर होती तुझ्याकडे, आत्ता ती गेली आहे. एक आठवड्याभराने लगेचच मागून तू जाशील तर मग लोक बोलणारच ना. आणि जर लोकांनी बोलू नये असं तुला वाटतं तर मग तुझी लाईफ पब्लिक करू नको. सिम्पल आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे, तुझ्या मताप्रमाणे, तुझ्या अकॉर्डिंगली, तुझ्याच फेवरमध्ये लोक विचार करतील ही अपेक्षा करणं चुकीचं आहे ना. आणि काय ते म्हणजे काय वाटेल ते बोलत होती. म्हणे की माझी वहिनी पण जाते आणि तिला माझ्याबरोबर राहायला आवडतं. कोणी विचारलं आहे तुला तुझी वहिनी जाते का नाही जात आणि तिला तुझ्याबरोबर राहायला आवडतं का नाही आवडत? प्रश्न हा आहे की तुला एवढ्या 3-3, 4-4 बहिणी असताना त्या कुठे आहेत? त्या का नाही आहेत? अच्छा, ते येत असतील आणि तू तेव्हा तिथे नसतेस तर तुम्ही एकत्र का नाही येत ठरवून? आणि तुझ्याच कुठल्याच प्रोग्रामला त्या का नसतात? आता इतकं मोठं तुझं भूमिपूजन झालं तेव्हा कोणतरी दुसरा काय चाचाच्या मामाच्या काकाच्या मुलाला भाऊ बनवलंस, माझा भाऊ आणि आईचा लेक बीक. मग त्या लेकी कुठे आहेत? त्या कुठे गायब आहेत? त्यांची आई कुठे आहे? तुझ्या एकटीचंच माहेरपण आहे का? आणि राहिला प्रश्न तुझ्या वहिनीला सासूरवास कसा होतो, म्हणजे हिचं म्हणणं आहे की कसं काय होईल, तुम्ही जरा विचार करा, माझी आई तर अर्धा वेळ माझ्याकडेच असते. मग कोण आहे तिला सासूर? अरे कोण आहे म्हणजे? बप्पा आणि थप्पा आणि बप्पाची बप्पी. त्यांना इथेच ठेवून जाते ना. ती बप्पा कुठे असतात तुझ्याकडे? मग बप्पा इथे राहतात, ते काय आईशिवाय राहत नाही. आई तिथे आली तरी मग बप्पाची बप्पी येते. मग एक गेली की दुसरी आली. हा सासूरवास नाही का? नाही का बोंबाड आली. एक काम कर, तुझं ना एकदा पूर्ण फॅमिली आलेली दाखव. मग आम्हाला वाटेल एकदम की हां हॅप्पी फॅमिली आहे. अब हम जल रहे हैं भाई, क्या फॅमिली आहे. सॉलिड आहे. बप्पा के 2 बप्पी आणि बप्पी के 4 बच्चे. सगळ्यांना एकत्र आणणं आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी करणं. कशाला उगाचच आपलं ठेवायचं झाकून झाकलेलं आणि लोकांना वाकून बघायला मजबूर करायचं आणि नंतर मग बोलायचं मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. आणि एकदम असं बोलायचं की आमची फॅमिली, आमची काय कसली काय फॅमिली आहे तुमची? कुठली फॅमिली? कुठली हॅप्पी फॅमिली? तूच एक दिसते, जबरदस्ती गळ्यात पडते. तुला कोण बोलणार आणि काय बोलणार ना. इतकी नुसती हाय हु केलं. तू आहे, तो पांडू पण असतो. असं पण नाही बाबा की तो एक बप्पा आहे, त्याने स्वतःची सोय करून ठेवली आहे आणि तुझ्याबरोबर तो पांडू आहे, तो एक फ्रीमध्ये. तो पण 1 मिनिट बायकोशिवाय नाही राहू शकत. जिथे जाईल तिथे येतो आपला. आता पण पूर्ण आता त्याचे आई वडील पण त्याच गावात आहे, पण सकाळी जातो संध्याकाळी येतो आपला. मुझे नींद नोई होई, मुझे नींद नोई, मुझे चैन नोई, कोई जाके मुझे बरखा से मिलाए, न जाने कहाँ बरखा खो गई, न जाने कहाँ बरखा खो गई. है ना? तू ज्या पद्धतीने तुझ्या वहिनीचं कंपॅरिझन केलं ना त्याच्यावरनंच कळतं की तू काय लेवलची नणंद दिसते. की ती पण जाते, ती पण येते, तुम्हाला काय माहिती. तिचा प्रश्नच नाही आहे, प्रश्न तुझा आहे.
की तुला काय एवढी खाज आहे की तुला जरा पण नाही बसवत, जरा अजिबात काय सांभाळ नाही करता येत, स्वतःचं जरा पण नाही करता येत. एकतर तिकडे आई लागते, नाही तर आईकडे लेक लागते. कसले ग, कसल्या पोरी, बापरे, अख्खा वेळ म्हणजे कसे. आणि म्हणायचं की ताई तू कसली ग्रेट आहे आणि तू सगळं सांभाळते. कसलं काय सांभाळते, माती. जाऊ दे बरके, जास्त मी बोलत नाही आणि मला बोलायला पण लावू नको, नाही तर मग बाप्पाचा इतिहास आपल्याला बाहेर काढायला लागेल, नाही का, तुमची फॅमिली ट्री लावायला लागेल आणि तुझ्याकडनंच मी ते वधवून घेईन. त्याच्यामुळे मी गप आहे ना, तर गप राहू दे, जास्त पटर करू नकोस. आणि काय ती ॲक्टिंग, काय तर म्हणे की मी असं दाखवायला की मी पण वहिनीला मदत करते, तर मी आईकडनं ओरडा खाल्ला, एवढं ओरडा खाल्ला ना आता आईकडनं, कारण मी ते पोळपाट आहे ना ते धुवून घेतलं, सवय झाली मला. आई म्हणते कशाला ते पोळपाट वगैरे, आधीच आपल्याकडे एवढं पाण्याचं प्रॉब्लेम आणि तू पोळपाट धुवत बसते, म्हणून ती मला ओरडायला लागली. पण मला ती यूट्यूबची सवय झाली ना, तर मी ते पोळपाट धुवून घेतलं आणि तर वेगळं पोळपाट, वेगळं सगळं चकला बेलन, तर मला ते करायला थोडंसं हेच आहे, वेगळंच आहे, पण करते मी. आणि मला ते धुवून घेतल्याशिवाय होतच नाही. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, स्वच्छ पाण्याने मला बोलायची सवय झाली आहे ना. तुम्ही ऐकलंच असेल, सगळेजण असंच म्हणतात, स्वच्छ पाण्याने, 2 पाण्याने धुवून घेतलं, 3 पाण्याने धुवून घेतलं. तर तसंच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. स्वच्छता आणि तुझं तर जुळांवरनं कळलंच आहे बरखे. तर तू स्वच्छता, तेच तुला आई तेच म्हणाली असेल, एवढे दिवस राहून आली तुझ्याकडे, तिला माहितीच आहे आपली मुलगी किती पाण्यात आहे आणि किती स्वच्छतावादी आहे ते. त्याच्यामुळे तू स्वच्छता आणि उगाच पाणी उपसू नकोस म्हणून तुला बडबड केली आहे. आली मोठी पुळपाट नसतं ते, पोळपाट असतं. कोणीतरी 150ने हिला कॉमेंट केलेली की तू खूप शुद्ध मराठी बोलते आणि तुझ्यासारखं शुद्ध मराठी अख्ख्या यूट्यूबवर कोण बोलत नाही. हे शुद्ध वेगळाच शब्द आलेला तोंडात. राहू दे यार, राहू दे रे अंड्यांनो, सडक्यांनो. मग बोलतात की आमच्या कमेंटला ट्रोल करते. अरे तुम्ही कसले येडे. अजून एक कॉमेंट दाखवते, इथे पण आहे CBSC वाले, NCBC. शिक्षकाची बायको, एक ही शिक्षकाची बायको आणि ही एक बहीण शिक्षकाची, मास्तरची बहीण. मास्तर आले धावून, बरखा गेली वाहून. काय रे बाबा, 10वी फेल टीचर. खरंच असे गावाकडे असे टीचर असतात, फिजिक्स शिकवतात आणि भाषा बघा यांची, बोर्डाचं नाव पण नाही लिहिता येत नीट. काय असतं ते, CBSE असतं की CBSC असतं, त्याचा फुल फॉर्म काय आहे, काय नाही. फिजिक्स टीचर आहे नवरा आणि ही एक होती मास्तरीण. अवतार बघायचा. आणि कसले आता मास्टर क्लास चालवते मास्तरीण. काय तर खरंच कोण आहेत रे यांच्याकडे, कोण जॉईन करतं आणि किती. मला जरा म्हणजे हे ते काय ते टेस्टिमोनियल आणि ते असं फेक काहीतरी दाखवते, ते एक थोबडे बघूनच हसायला येतं, ती गोष्ट वेगळीच आहे. पण असं काय बघू जरा, काय कोणाकोणाचे चॅनल ग्रो झालेत हिचा ब्लास्टर क्लासने. फक्त हिचंच म्हणजे, बाकी तर सगळ्या बाजूने हीच ग्रो झाली आहे वाटतं. हिचंच आणि हीच ग्रो झालेली आहे. मस्त चाललं आहे आणि एकदम जोरदार ॲड चालली आहे. असं ब्लास्टर क्लास, नेक्स्ट बॅच एकदम. इथे सगळं काय ब्लास्टर क्लासचा फुल ब्लास्ट झालेला आहे. ओम फट्ट स्वाहा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या फेवरेट कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.